भिल्लांनी पेंढऱ्याचा बंदोबस्त केला आणि ते भिल पेंढरे अहिल्याबाई होळकरांकडे आले. अहिल्याबाई होळकरांना म्हणाले, आणि तुम्ही तर आमचं येणार वाटूला रोखली, आमचं उपजीविकेचं काय करायचं, आणि आमची उपजीविका भागवायचं. त्यावेळी होळकरांनी त्यांना सांगितलं, त्यांना एक कर घ्यायची परवानगी दिली. येणाऱ्या जाणाऱ्या वाटूकडून कर घ्यायची. तिथले भिल आणि पेंढारी लोक, त्या कराचं नाव होतं भिलकवडी नावाचं कर. आज सुद्धा जर तुम्ही पुस्तकं वाचला तर निश्चितपणे तुम्हाला भिलकवडी नावाचं कर निश्चितपणे दिसून येईल. आम्ही आमचे सगळ्यात मोठं जर्मन एक इतिहासकार आहे गुंतूर